नीट परीक्षेतल्या गोंधळामुळे देशातलं वातावरण सध्या प्रचंड तापलंय। त्यातच आता पुणे विद्यापीठामध्ये एक नवा घोटाळा उजेडात आलाय। विद्यापीठाचेच काही अधिकारी लाखो रुपयांना पदव्या विकत असल्याचा आरोप करण्यात आलाय। विद्यापीठाने याची अंतर्गत चौकशी सुरू केली असताना याची पाळंमुळं किती खोलवर रुजली आहेत असा प्रश्न आता विद्यार्थी विचारतायत। बघूया नेमका आरोप काय आहे आणि त्यावर विद्यापीठानं काय पावलं उचलली आहेत आमच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये। ही डिग्री नीट पहा। विदाउट कॉलेजचं ॲडमिशन घेता, विदाउट एक्झाम देता, विदाउट फीज भरता, विदाउट कुठली असाइनमेंट कंप्लीट करता। फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर आणि डिग्री हे तिन्ही पण तुम्हाला देतो। विद्यापीठाचं नाव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ। पदवी प्रमाणपत्रावर छापलंय युनिव्हर्सिटी ऑफ पुणे। एकेकाळी ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट अशी ओळख असलेलं हे विद्यापीठ पुन्हा चुकीच्या कारणानं चर्चेत आलंय। काही अधिकारी आणि कर्मचारी बोगस प्रमाणपत्राचं रॅकेट चालवत असल्याचा आरोप झालाय। पुण्यात रिक्षा चालवणारे महेश कदम यांचा मुलगा साहिल 2021 मध्ये 12वी उत्तीर्ण झाला होता। मात्र त्यानंतर पुढं त्याचं शिक्षण सुटलं। त्याला पुढं शिक्षण घेता येईल का याची चाचपणी करण्यासाठी कदम हे विद्यापीठात गेले होते। तिथं वित्त विभागाचे अधिकारी रमेश मुखेकर आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी 3 लाख रुपयांच्या मोबदल्यात BComची पदवी देण्याची तयारी त्यांना दर्शवली। मात्र प्रमाणपत्रावरील विद्यापीठाच्या नावावरून त्यांना संशय आला। एवढंच काय तर मागील 3 वर्षाच्या वेगवेगळ्या प्रमाणपत्रिका देखील त्यांना दाखवण्यात आल्याचा दावा कदम यांनी केलाय। तुम्ही आता तुमच्या मुलाला काम करताय त्याला कामच करू द्या। तुमचं 3 वर्षाचं काम मी एका झटक्यात करून देतो। फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर आणि डिग्री हे तिन्ही पण तुम्हाला देतो। मग म्हणलं त्याच्या मोबदल्यात तुम्हाला काय द्यावं लागेल, तर ते म्हणजे 3 लाख रुपये तुम्हाला पे करावं लागतील। 3 वर्षाचं तुम्हाला एक संगत मिळून जाईल। तर म्हणलं नको, आम्हाला जराशी त्या डिग्रीमध्ये थोडंसं डाऊट वाटायला लागला म्हणून मी आपल्या भीतीपोटी मागं सरकलो। म्हणलं मला नको करायचं, हे मला जरा डाऊट यायला लागला थोडासा। म्हणून मी म्हणलं सर मला काय काम नाही करायचं, माझे मला पैसे परत देऊन टाका। तर त्यांनी पैसे देण्यास मला साफ मोकार केला। महेश कदम यांच्या तक्रारीनंतर विद्यापीठानं खात्यांतर्गत चौकशी सुरू केली आहे। यात दोषी आढळणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल असं आश्वासन विद्यापीठानं दिलंय। विद्यार्थ्यांचं भविष्य विकणाऱ्या या सगळ्या विद्यापीठातील कर्मचारी जे कोणी यामध्ये इन्व्हॉल्व आहे, रमेश मुखेकर एकटा नाहीये, तर या रमेश मुखेकर सोबत जे कोणी इन्व्हॉल्व आहेत त्याच्यामध्ये एक्झामिनेशन डिपार्टमेंट असेल, तिथले काही अधिकारी असतील, काही कर्मचारी असतील, तर सगळ्यांवर कठोरची कठोर कारवाई करण्यात यावी। अन्यथा आम्ही RPI स्टाईलने लवकरच तिथं आंदोलन लावण्यात येईल। तर मी कुलगुरूंना एवढीच विनंती करतो की लवकर फास्ट ट्रॅकवरती या सगळ्या गोष्टी लागल्या पाहिजेत, नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन करू। पूर्ण महाराष्ट्रभरात हे आंदोलन पेटवण्यात येईल। दुसरीकडे महाराष्ट्रात बोगस पदवी प्रमाणपत्रांचं मोठं पेव फुटल्याचा आरोप संजय राऊतांनी केला। बोगस डिग्री स्कॅम अशा टोकाला गेलेला आहे महाराष्ट्रामध्ये की प्रत्येक 10 व्यक्तीमागे 2 डिग्र्या बोगस आहेत महाराष्ट्रामध्ये। हे असं मला काल मी वाचत होतो कुठेतरी। काय खटले चालले त्याच्यावरती, किती लोकांना अटक झाली बोगस डिग्री प्रकरणामध्ये। म्हणजे हार्वर्ड केम्ब्रिजच्या डिग्र्या मुंबईमध्ये छापल्या गेल्या, माहिती आहे का तुम्हाला? परीक्षा आणि निकालांमधले घोळ, कुलसचिवांच्या नियुक्तीचा वाद आणि आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप अशा कारणांसाठी पुणे विद्यापीठ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे। त्यात आता बनावट पदवी प्रमाणपत्रांचं रॅकेट विद्यापीठाचे अधिकारीच चालवत असल्याचा आरोप झालाय। नीट पेपरफुटीमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्यांना प्रचंड मनस्ताप झाला। त्यात आता अशा बोगस पदव्यांमुळेही हुशार आणि मेहनती विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचं निष्पन्न झालंय। त्यामुळे दोषी असलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांपर्यंत चौकशी मर्यादित न ठेवता त्यांच्याकडून बोगस प्रमाणपत्र विकत घेतलेल्यांनाही शोधून काढणं आवश्यक आहे। मिकी घई, ABP माझा, पुणे।